हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे आईस्क्रीमचा बेस। आता या बेसपासून तुम्ही अनेक प्रकारचे फ्लेवरचे आईस्क्रीम बनवू शकताय। हा बेस अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम जशी लागते तसा तयार होतो। खूप सॉफ्ट आणि अजिबात कडक न होणारी ही आईस्क्रीम तयार होते। एकदा नक्की हा बेस ट्राय करा, अगदी मार्केटसारखी आईस्क्रीम आपली तयार होते। या बेसपासून तुम्ही तेवढे फ्लेवर्स ॲड करून तुमच्या आवडीची आईस्क्रीम तयार करू शकतात। या बेसमध्ये तुमच्या आवडीचा इसेन्स आणि फ्रूट्स टाकून तुम्ही हवी ती क्रिएटिव्हिटी दाखवून हवी त्या फ्लेवरची आईस्क्रीम तयार करू शकताय। इथे मी काही नावे देखील दिलेली आहे। या फ्लेवरची आईस्क्रीम देखील तुम्ही तयार करू शकता। याआधी मी आपल्या चॅनलवर याच बेसपासून पान आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम, बटरस्कॉच आईस्क्रीम, मस्क मेलनची आईस्क्रीम असे भरपूर फ्लेवर्स दाखवलेले आहेत। त्याही रेसिपी पाहायला विसरू नका। चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी अमूल गोल्डचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। हे म्हशीचं दूध आहे। आईस्क्रीम बनवताना कधीही म्हशीचंच दूध घ्यायचं, गाईचं घ्यायचं नाही, कारण गाईच्या दुधात खूप पाणी असतं। इथे मी पॅकेटचं दूध वापरलं आहे। तुम्हाला सुट्टं म्हशीचं दूध भेटलं ते दूध घेतलं तरीही चालेल। आता यानंतर इथे मी कढई घेतलेली आहे। कढई आपण खालीच ठेवलेली आहे, गॅसवर ठेवलेली नाही आहे। आता यात मी म्हशीचं 1 कप दूध घेतलेलं आहे। आता इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यापासून आपलं 1 लिटर व्हॅनिला आईस्क्रीम किंवा तुम्ही जे बनवत असणार ते आईस्क्रीमचा बेस तयार होतो। आता यात मी साखर टाकलेली आहे, त्यानंतर मिल्क पावडर टाकलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, नंतर यात अगदी चिमूटभर असं मीठ टाकायचं आहे। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे यात आपल्याला गुठळ्या राहायला नको आहे, म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने हलवून याच्या गुठळ्या मोडून हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या 1 लिटरच्या बेसपासून तुम्ही 2 वेगवेगळ्या फ्लेवरचे देखील आईस्क्रीम बनवू शकतात। आता इथे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ही कढई आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत। आता गॅस मी मध्यम ते कमी ठेवलेला आहे आणि गॅसवर आपण ही कढई ठेवल्यानंतर कंटिन्यू ती चमच्याने हलवत राहायची आहे, कारण यात आपण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते आणि त्याच्या गुठळ्या राहायला नको, म्हणून कंटिन्यू चमच्याने हलवून हे दूध गरम करून घ्यायचं आहे। आता या दुधाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय दूध गरम व्हायला सुरुवात झालं आहे आणि थोडंसं घट्टही व्हायला सुरुवात झालेलं आहे। आता अजून 3 ते 4 मिनटं ठेवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय दूध अगदी छान घट्ट झालेलं आहे आणि त्याला उकळी आलेली आहे। आता एवढं दूध आपल्याला गरम करायचं आहे। आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि आपले दूध पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे। आता इथे दूध गार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय अजूनच ते घट्ट झालेलं आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर गाळणी ठेवून घेतलेले आहे। आता हे जे आपलं घट्ट झालेलं दूध होतं हे यात टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे। एकसारखं असं आपल्याला हे दूध हवं आहे। यात जर अजून काही गुठळ्या राहिल्या असतील तर त्याही काढून घ्यायच्या आहेत चमच्याने आणि व्यवस्थित पूर्ण गाळून घ्यायचं आहे। आता इथे अशा प्रकारे मी सर्व दूध आपलं व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आता या बेसमध्ये यानंतर कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। जर कंडेन्स मिल्क तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी मिल्क मेड घेतलं तरी चालेल। इथे मी नेस्लेचं मिल्क मेड वापरलेलं आहे। आता हे दोन्ही वस्तू व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। इथे आपले दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत मी। आता हे मिक्स झालेलं बाजूला ठेवणार आहोत। आता यानंतर इथे मी व्हीप टॉपिंगची जी आपली क्रीम असते ती घेतलेली आहे। आपण जी केकला वापरतो तीच क्रीम इथे घेतलेली आहे। ही क्रीम तुम्हाला केक शॉपवर मिळून जाईल। मला इथे ट्रोपोलाइट कंपनीची मिळालेली आहे, तुम्हाला कोणत्याही कंपनीची मिळाली ती घेतली तरी चालेल। आता ही क्रीम घेताना आपल्याला घट्ट नको आहे, पातळच हवी। ती क्रीम थंडच हवी आहे पण पातळ हवी आणि क्रीम उरली की फ्रीझरमध्ये ती व्यवस्थित स्टोअर करून ठेवायची आणि जेव्हा लागेल तेव्हा ती वरच्या फ्रीजमध्ये ठेवून आणि मग ती पातळ अशा प्रकारे वापरायची आहे। ती घट्टसर नको आहे आपल्याला। आता ही व्हीप क्रीम इथे 1 कप घेतलेली आहे, पातळ अशी थंड।
आता ती एका मोठ्या पसरट बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे। आता ही क्रीम फेटून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर मिक्सरमध्ये फेटलं तरीही चालेल। मिक्सरमध्ये एवढी व्यवस्थित होत नाही, पण तरीही तुम्ही त्यात फेटून जरी आईस्क्रीम केली तरीही ती सॉफ्टच होईल। आता इथे मी 3 ते 4 मिनटं ही क्रीम फेटून घेणार आहे। आता क्रीम आपण केकसाठी जशी घट्ट फेटतो तशी फेटायची नाही, त्यापेक्षा कमी अशा प्रकारे थोडीफार फेटून घ्यायची आहे। घट्टही हवी पण खूप पातळी नको आहे आपल्याला। आता ही मी 4 ते 5 मिनटं फेटून घेतल्यानंतर साधारण अशा प्रकारे आपली ही क्रीम फेटली गेलेली आहे। तुम्ही बघू शकताय एवढी घट्टसर अशी क्रीम मी फेटलेली आहे। एवढीच ती फेटायची आहे, यापेक्षा जास्त फेटायची नाही। आता इथे तुम्ही टोक बघू शकताय, अशा प्रकारे घट्टसर अशी क्रीम फेटून घेतलेली आहे। आता यानंतर आपण जे मिक्स केलेलं दूध होतं ते यात टाकून घ्यायचं आहे। ही आईस्क्रीम अगदी मार्केटसारखी होते, खूप छान। आणि जर तुम्ही सेट करताना जर ती डबल डोअरच्या फ्रीजमध्ये सेट केली तर खूप छान सेट होते। सिंगल डोअरमध्ये ती व्यवस्थित सेट होत नाही आणि कडक होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो डबल डोअरचा जो फ्रीज असेल त्याच्या खाली फ्रीझरमध्ये ती सेट करा, म्हणजे अगदी सॉफ्ट आणि वरून क्रिस्टल जमा न होता आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते। आता इथे तुम्ही बघू शकताय सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पण तरी एकदा मी बीटरने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता इथे आपला आईस्क्रीमचा बेस तयार आहे। आता या बेसमध्ये तुम्ही तुमच्या हवे तेवढे आवडीचे फ्लेवर ॲड करून आईस्क्रीम बनवू शकताय। आता जर व्हॅनिला आईस्क्रीम हवी असेल तर व्हॅनिला एसेन्स टाकून हा बेस तुम्ही फ्रीझरमध्ये सेट करायचा। बटरस्कॉच असेल तर बटरस्कॉच इसेन्स, त्याच्यानंतर बटरस्कॉच ग्रॅन्युअल्स ते टाकून तुम्ही हे टाकून सेट करू शकताय। आता हा बेस तुम्ही भरपूर प्रकाराच्या आईस्क्रीम यापासून बनवू शकताय। चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।